नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्रता निकालात शिंदे गटच खरी शिवसेना असल्याची मान्यता दिली होती. यासोबतच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं. अध्यक्षांच्या निकालाने ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. या निकालानंतर अनेक आमदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर या चर्चेवर एका भाजप नेत्याने शिक्कामोर्तब केला आहे. भाजप नेत्याने ठाकरेंचे 8 आमदार संपर्कात असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदार पात्रतेचा निकाल विरोधात आल्यानंतर ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस झाली होती. पक्षाच्या बैठकीत देखील अनेक नेत्यांनी या निकालाचे खापर काही ज्येष्ठ नेत्यांवर फोडले होते. त्यामुळे या निकालानंतर काही आमदार ठाकरेंची साथ सोडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अखेर या चर्चेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतले 8 आमदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतले 8 आमदार फुटण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर नारायण राणे नुकतेच पालघर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले की उद्धव ठाकरेची शिवसेना आता संपली आहे. त्याच्या पक्षात उरलेले 16 आमदार त्यातले 8 आमच्याकडे सर्व्हिस टाकायला येतील असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. तसेच ठाकरेंनी कल्याण मतदारसंघावर दावा सांगितला होता. यावर राणे म्हणाले, कल्याण डोंबिवली मतदारसंघ हा कोणाची जहागीर नाही. सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपच लढणार असून हा मतदारसंघ भाजपचा असल्याने निलेश राणे यांनी लोकसभा मतदारसंघ लढला होता आणि खासदारही झाले होते असे ठाम मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.